हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, जय जय रघुवीर। दत्त भार्गव संवाद आपला सुरू आहे. दत्तात्रयांनी संत सज्जनांच्या सहवासाचं महत्त्व सांगितलं आणि परशुरामाला मोठा आनंद झाला. आणखीन काही विचारावे या उद्देशाने त्यांनी मग भगवंताला म्हटलं की भगवान, आपण सर्व कल्याणाचे साधन सत्संगती आहे असं जे सांगितलं ते मला पटलं, ते खरंही आहे आणि आपण माझ्या प्रत्यक्ष अनुभवालाही ते आणून दिलं. पण मला त्याच्या बाबतीत अजून काय काय आहे ते ऐकायचं आहे. जो जशी संगती करतो तसे त्याला फळ मिळते. हेमलेखीच्या संगतीने सर्वांना मोठे फल प्राप्त झाले आणि हेमलेखा आणि हेमचूड यांच्यामध्ये पुढे काय संवाद झाला, पुढे त्यांनी काय प्रश्न विचारले आणि त्याला कसा कसा बोध हेमलेखीने केला हे मला समजून घ्यायचं आहे. तेव्हा आपण विस्ताराने ते सांगितलं तर चांगलं होईल. मग दत्तात्रय पुढे सांगतात, हेमलेखेने सत्संगतीचं महात्म्य सांगितल्यानंतर हेमचूडला प्रश्न पडला की माझी पत्नी जे काही सांगत आहे ते त्याच्यावर विश्वास कसा करावा आणि का करावा. प्रथमच जेव्हा असं काही ऐकायला मिळतं तेव्हा अशी बुद्धी निर्माण होते की हे सगळं जे आहे हे का ऐकावं आणि कसं काय त्याच्यावर विश्वास ठेवावा. आता हे सुरुवातीचंच सगळं प्रकरण चालू आहे. मग कारण जगत व्यवहाराबद्दल हिने जे सांगितलं, वैराग्याचं जे महत्त्व पटवून सांगितलं. आता वैराग्याबद्दल जर असा विचार केला की सगळेच जगतामध्ये सगळेच लोक जर विरागी झाले तर या जगताचं कसं होईल, जगत राहटी चालेल कशी. सगळेच लोक वैराग्यवान आहे, मग असं कसं होईल. म्हणून हिचं जे म्हणणं आहे ते काहीतरी जगत व्यवहाराच्या विपरीत आहे. मग हेमलेखा आपल्या पतीला म्हणाली की सज्जनांच्या शब्दांवर अविश्वास करणं हाच सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपण सज्जनांच्या बोलण्यावर कधीही अविश्वास करू नये. कारण श्रद्धा जी आहे ती एक प्रेमळ माता आहे. ती अशी माता आहे की ती शरण आलेल्या आपल्या बालकाला कुतर्कांपासून वाचवते. आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये आर्ग्युमेंट करायला लागलो, तर्क करायला लागलो आणि श्रद्धाच ठेवली नाही तर हे जगत राहटी जी आहे ती व्यवस्थित चालणारच नाही. कारण सगळं काही ते विश्वासावर, श्रद्धेवरच चालू आहे. आपण जे काही व्यवहार करतो त्याच्यामध्ये मूळ जे असतं त्याचा तो विश्वासच असतो, श्रद्धाच असते. मग आप्तांवरती श्रद्धा न ठेवणाऱ्या मूर्खाला लक्ष्मी, कीर्ती, सुख हे सगळे सोडून जातात आणि श्रद्धा शून्य जो माणूस असतो तो सर्व प्रकारे हीनदीन होतो. आणि श्रद्धा ही साऱ्या जगाला आधारच आहे. किंबहुना श्रद्धा हेच सर्वांचे जीवन आहे. अशा प्रकारे तिने सांगितलं आणि मग उदाहरणाने समजावून सांगते की समजा एक बालक जो आहे त्याने मातेवरती विश्वास नाही ठेवला तर तो कसा वाचेल, जगेल कसा. पती आणि पत्नी यांनी एकमेकांवरती जर विश्वास, श्रद्धा नाही ठेवली तर त्यांना एकमेकांपासून सुख कसे मिळेल. आपण एसटीत बसतो, रेल्वेत बसतो तेव्हा ड्रायव्हरवरती जर आपला विश्वास नसेल तर आपण त्याच्यामध्ये
सुखाने प्रवास करू शकणार नाही. मग असा हा जो व्यवहार आहे तो सगळा श्रद्धेवरतीच अवलंबून आहे. आता श्रद्धेवरती अवलंबून आहे असं म्हटलं तर या श्रद्धेला आधार कोणता आहे? का बरं आपण श्रद्धा ठेवतो किंवा ठेवू शकतो? तर याला एक आधार जो मोठा आहे तो अनुभवाचा आधार आहे. एक आपल्या अनुभवाचा आधार आहे, नाही तर आणखीन कोणाच्या अनुभवावरती आपली जी श्रद्धा असेल त्याचा आधार आहे. म्हणजे आपण जेव्हा आपला पूर्व अनुभव असतो, आता मी एसटीने बऱ्याच वेळेला फिरलेलो आहे, म्हणून आता नव्याने मला एसटीत बसताना श्रद्धा पुन्हा विकसित करण्याची गरज नसते. श्रद्धा माझी आहेच. का आहे? पूर्व अनुभवावरती आधारित आहे की ज्या अर्थी मी इतका ट्रॅव्हल करून सुद्धा अजून आहे, त्या अर्थी पुन्हा एसटीत बसलो तर मला धोका नाही. हा झाला माझा स्वतःचा अनुभव. आता काही गोष्टी आपण जेव्हा पहिल्यांदा करतो, आता मी जेव्हा पहिल्यांदा विमानात बसलो तेव्हा मला श्रद्धेचा जो आधार होता तो दुसऱ्यांचा अनुभव होता. मला भीती वाटत होती, पण दुसऱ्यांनी सांगितलं भिण्यासारखं काही नसतं, एखादी झुल्यामध्ये बसण्यासारखं ते आहे आणि बसून पहा काही होणार नाही. बसलो. त्याच्यानंतर माझा अनुभव आता मी दुसऱ्याला सांगतो की घाबरू नको, जायला काहीच हरकत नाही आहे. मग अशा प्रकारे अनुभव जो आहे हा श्रद्धेला आधार आहे. आपला अनुभव असो नाही तर दुसऱ्यांचा अनुभव असो. मग अशा बाबतीत संत सज्जन जे असतात त्यांच्या बोलावरती, त्यांच्या शब्दावरती आपण जेव्हा विश्वास करतो तेव्हा त्यांचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या आधारावरती आपण जर त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवला तर आपल्याला सुद्धा तो अनुभव येण्याची पूर्ण शक्यता असते. कारण काय, आपणासारखे करिती तात्काळ त्यांचा बाणा असतो. मग त्यांचा जो अनुभव आहे आपल्याला जर मिळवायचा असेल, आपण जर त्याचं महात्म्य समजून घेतलेलं असेल तर आपल्याला त्यांच्यावरती श्रद्धा ठेवल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणजे परमार्थाकरता मुख्य जो आधार आहे तो श्रद्धाच आहे. म्हणून श्रद्धा जी आहे ती आपली चांगल्या प्रकारे डेव्हलप करावी, विकसित करावी, हे सगळ्यात पहिलंच साधन आहे असं म्हटलं तरी चालेल. मग आता परमार्थाकरता व्यवहारात आपण सगळं बघितलंच, अजूनही बघू. व्यवहारामध्ये आणखीनही श्रद्धेचे ठिकाण बघायचे. शेतकरी जमीन नांगरतो, आता त्याच्यातून जे उत्पन्न होतं त्याला काही कालांतराने होतं. मग तेवढ्या कालांतरापर्यंत त्याला एक हे ठेवावं लागतं, वेटिंग पिरियड असतो है ना. तर त्याच आपल्या पूर्व अनुभवाच्या आधारावरती की आतापर्यंत पेरलेलं जसं उगवलं आहे यावर्षी पण पेरू तर उगवेल, अशा आधाराने शेतकरी सुद्धा करतो. म्हणजे सगळंच जगत जे आहे आपण जे काही बघू त्याच्यावरती सगळ्यावरती विश्वास, श्रद्धा हाच त्याचा आधार आहे. परमार्थामध्ये श्रद्धेचे काही जागा सांगितलेले आहे की श्रद्धाचे स्थान कोणकोणते आहे. तर पहिला श्रद्धेचा स्थान हे आहे की ब्रह्म आहे, आत्मा आहे, म्हणजे आत्मा नावाचं तत्व आहे, तेच ब्रह्म आहे. हा एक पहिला श्रद्धा ठेवण्याचा आधार आहे. आता आपण जेव्हा परमार्थाला लागतो, म्हणजे काहीतरी परमार्थाच्या नावाने करण्याची आपली बुद्धी होते, तेव्हा आपल्याला हे माहीत नसतं की आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. मग पहिला आपला श्रद्धेचा जो आधार आहे तो हा आहे की पहिले मानावं की ब्रह्म आहे, आत्मा आहे. मग दुसरा जो आधार आहे तो हे आहे की ज्या वेदांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे ते वेद त्याच्याकरता प्रमाण आहे. म्हणजे वेद प्रामाण्य जे आहे तो दुसरा श्रद्धेचा स्थान आहे. तिसरा श्रद्धेचा स्थान आहे श्रीगुरु, ज्यांनी त्या ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे आणि जे अनुभव ते मला देण्यास समर्थ आहे. म्हणून तिसरे श्रद्धेचे स्थान श्रीगुरु आहे. आणि चौथा श्रद्धेचा स्थान आहे मी ब्रह्म आहे. हा सुद्धा पहिले श्रद्धा ठेवावी लागते. गुरूंनी सांगितल्यानंतर, गुरु जेव्हा तत्वमसी उपदेश करतात तेव्हा मलाही श्रद्धा ठेवावी लागते की जसं ते म्हणतात की तू ब्रह्म आहे तसा मी खरोखर ब्रह्म असलो पाहिजे. पहिले अनुमान करायचा, नंतर अनुभवाने ते
सिद्ध होऊन जातं. मग तिथे एकदा अनुभव आला की मग श्रद्धेचं काही काम उरत नाही. म्हणजे श्रद्धेचं काम काय आहे? अनुभवापर्यंत नेऊन सोडणे. त्याच्यानंतर मग कुणाला विचारायची गरज नसते. मग अनुभवाला तोच प्रमाण आहे. मग अशा पद्धतीने श्रद्धेची जी आहे अत्यंत गरज आहे. परमार्थात श्रद्धेशिवाय एक पाऊलही पुढे चालता येत नाही. असे हेमलेखेचे भाषण ऐकले आणि हेमचूडला असं लक्षात आलं की आपली पत्नी अत्यंत ज्ञानी आहे आणि तिथे आता तो सरेंडर झाला मात्र. मग त्यांनी म्हटलं की ज्या अर्थी इतकी चतुर आणि ज्ञानी पत्नी जी ती धन्य आहे, आत्मानुभवी आहे, ती धन्य आहे. आणि ज्या अर्थी ती मला मिळाली आहे, मला तिचा सहवास मिळाला, त्या अर्थी मी पण धन्य आहे. मग त्यांचे जे अनुभव आहे, जे मी तुम्हाला सांगतोय, त्या अर्थी मी पण धन्य आहे आणि तुम्ही सगळे ऐकताय म्हणून तुम्ही पण धन्य आहात. असा हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर त्याला अत्यंत श्रद्धा त्याच्यावरती बसली आणि मग तो पुन्हा प्रश्न करायला लागला. प्रतिप्रश्न त्याच्या मनात आले की प्रिय, तू जे सांगत आहे ते मला सगळं पटलं आहे, श्रद्धा ठेवावी हे बरोबर आहे, पण आता ती श्रद्धा कोणावर ठेवावी आणि कशी ठेवावी? कारण काय की शास्त्र पुष्कळ आहे, अनंत आहे. त्या शास्त्राचे जे आचार्य आहेत तेही अनेक आहे. सगळे आपलं आपलं मत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. त्याच्यामध्ये मत वैभिन्य सुद्धा पाहायला मिळतं. एकमेकांशी विरोधही त्यांचा दिसतो. मग नेमकी श्रद्धा कोणावरती, कशावरती ठेवावी आणि ते कसं ओळखावं की आपल्या हिताचं काय आहे, काय सोडण्यासारखं आहे आणि काय घेण्यासारखं आहे. म्हणून आता रुची अनुसार बघितलं तर एकाला एक रुचतं, सत्य वाटतं, जे ज्याला आवडतं तोच त्यालाच सत्य म्हणतो. आता अनेक संप्रदाय आपण पाहतो, अनेक संप्रदाय असे फोपवणारे संप्रदाय असे, त्यांना कुकुरमुत्यासारखे म्हणतात. काय शब्द आहे मराठी मला आठवत नाही. मग असे जे शैवाळासारखे नवीन नवीन संप्रदाय अनेक उत्पन्न होतात आणि ते भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात. म्हणजे ब्रह्मविषयीच्या कल्पना त्यांच्या वेगळ्याच आहे, आत्म्याविषयीच्या कल्पना वेगळ्याच आहे. एक एक म्हणतो, दुसरा दुसरा म्हणतो. आणि ज्याची जशी बुद्धी असते, ज्याचे जसे संस्कार असतात, त्याला ते पटत जातात. कोणी बहिरंगावरती भाळून जातं, चांगलं थंड हवेच्या ठिकाणी असलेला आश्रम कोणाला मोहणार नाही. मग चांगली लाइटिंग आहे, आश्रम मोठा आहे, छानपैकी ग्लॅमर जो आहे, ग्लॅमर सगळ्यांनाच आवडत असतं, आकर्षित करत असतं. पण तत्वज्ञानाचा आणि ग्लॅमरचा काय संबंध आहे असं जर बघितलं तर विचारी माणूसच फक्त हा विचार करू शकेल की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत देखाव्याच्या आहेत, बहिरंगाच्या आहेत, त्याचा तत्वज्ञानाशी, अंतरंगाशी, त्या रहस्याशी अजिबात काही काडी संबंध नाही. तेव्हा काय पाहून आकर्षित व्हावं, काय त्याज्य आहे, काय स्वीकार्य आहे, ह्याचा विवेक त्याला करावा लागतो. आणि जो करतो तोच पुढे परमार्थ करू शकतो. आता हेमलेखा तिच्या पतीने असं विचारल्यावरती ती सर्व जगताचे स्वरूप ओळखणारी स्त्री पुढे म्हणाली की आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मन हे मरकटाप्रमाणे चंचल असते. मनाचा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे, ते अत्यंत चंचल असते. या मनामुळेच सर्वसाधारण लोक मोठ्या अनर्थात सापडले आहे. सर्व दुःखांचे कारण हे चंचल मन आहे असे दिसून येते. आपल्याला अनुभव आहे की आपलं मन चंचल असतं, एका ठिकाणी टिकत नाही, अनेक विषयांना बदलून बदलून व्हेरायटी लागते है ना. सकाळी खाल्लेलं संध्याकाळी चालत नाही, रुची पालट पाहिजे असतो. हा सगळा मनाचाच खेळ असतो. तर हे मन जे आहे हे आपल्याला अत्यंत सतवणारं आहे, दुःख देणारं आहे. मग हे कशावरून ठरवायचं की हे मन इतकं त्रासदायक आहे?
कारण आपण जेव्हा झोपलेले असतो तेव्हा हे मन तिथे काम करत नाही, म्हणजे चलनरहित असतं. मग जेव्हा ते चलनरहित होतं तेव्हा आपल्याला सुखाचा अनुभव येतो. सगळ्यांनाच झोपेमध्ये अत्यंत सुख मिळतं. उठल्यानंतर आपण म्हणतोच की अत्यंत छान झोप लागली, फार आनंद झाला, मजा आली. मग हे कशामुळे होतं? कारण तिथे मन नव्हतं. मग ह्याचा अर्थ असा आहे की मन जे आहे त्याची चंचलता इथे सिद्ध झाली की ते जर स्थिर झालं, म्हणजे नाहीसं झालं की आपल्याला सुखाचा अनुभव येतो. मग पुढे तर मन स्थिर करून एकाग्र होऊन आपण श्रवण करावं. ऐकताना जर अनास्था केली तर ते ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखेच होणार आहे. निराधार तर्क करण्याचा हानिकारक मार्ग सोडून सुविचाराच्या आश्रयाने लोकांना त्याचे चांगले फळ तात्काळ प्राप्त होते. तेव्हा सयुक्तिक विचाराच्या पद्धतीचा आश्रय करून एकनिष्ठपणे साधन आपण चालवावे. अशा विचाराने प्राप्त होणारी श्रद्धा त्या पुरुषाला फळ मिळवून देते. म्हणून आपण स्वैर तर्क करण्याचे सोडून द्या आणि चांगल्या प्रकारे विचार करा. सर्व जगाची प्रवृत्ती श्रद्धेमुळे सफल होत आहे. म्हणजे सारांश हा झाला की सरळ विचार आणि श्रद्धा यांच्या योगाने स्वहिताचा निश्चय ठरवून साधनासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करावा. असं आता इथपर्यंत आलो आपण की श्रद्धा ठेवून चांगल्या प्रकारे साधनाचा प्रयत्न करावा. आता श्रद्धेने प्रयत्न करणाऱ्याचे श्रम कधीही वाया जात नाही. जोरदार प्रयत्न केल्यावर फळ कसे प्राप्त होणार नाही, यासाठी श्रद्धा आणि प्रामाणिक विचार यांनी वाढणारे पुरुष प्रयत्न स्वीकारून मोक्षाचे मुख्यतम साधन जे असेल त्याची पाठ धरावी. मग आता ह्याच्यावरती पाठपुरावा कशाचा करायचा, मोक्षाचं काय साधन आहे हे समजून घेण्याकरता पुढे पुढे आस्थेने वाढत जावं. मोक्षाची साधने ही नाना प्रकारची आढळतात. त्यात जे आचरल्याने केल्याने सर्व सफल होईल असेच मुख्यतम साधन नेहमी साधावे. निष्काम भावनेने केलेले सर्व पदरात पडते. यासाठी प्रामाणिक विचार अनुभव या योगे साधन ठरवून दृढतेने ते सुरू करावे. छान मन देऊन ऐकावे. ज्याच्या प्राप्तीपासून पुन्हा दुःख करण्याचा प्रसंगच येणार नाही त्यालाच परम श्रेय म्हणावे. आणि सूक्ष्म विचार केला तर या दृश्य जगात जिथे तिथे दुःखच चोहीकडे दिसून येते. त्यामुळे जे दुःख मिश्रित आहे ते अर्थातच परम श्रेय नव्हे. आता श्रेय म्हणजे काय आणि प्रेय म्हणजे काय? आपल्याला जे काही प्रिय असतं, हा सगळा जगत संबंध या सगळ्या गोष्टी प्रियता ह्याच्यामध्ये येतं. पण मात्र माझं जे हित आहे, परम कल्याण आहे, ते कशात आहे? श्रेयामध्ये आहे. मग ते श्रेय शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे, गुरूंच्या मार्फत मला मार्गदर्शन मिळतं. हे सगळं जे आहे ह्याचा एकदा आपल्याला निवाडा करावा लागतो. म्हणजे इकडे जायचं आहे की इकडेच राहायचं आहे. अनेकदा जन्म मला मिळाला. आतापर्यंत मी जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडलेलो आहे. अजूनही माझे दुःख काही कमी होत नाहीये. कधीतरी सुख मिळतं, मग लगेच पालटून जातं आणि दुःखाला कारणीभूत होतं. मग अशा प्रकारचं जे जीवन आहे ते मला आवडेल. आपण एक अनुमान असा करू शकतो की आजचं आपलं जे जीवन आहे, आयुष्य आहे, त्याच्याकडे जर बघितलं तर आपण याच्यामध्ये काय काय केलं. जन्माला आलो, वाढलो, खेळलो, शिकलो, नंतर पुढे अजून वाढलो, नंतर लग्न वगैरे झालं, ब्रेड अँड बटर भाकरी करता प्रयत्न, हे सगळं केलं. पोरं बाळा झाली, त्यांच्या शिक्षणाकडे पुन्हा कर्तव्याने पाहिलं, मग त्यांची लग्न, मग त्यांचे नातू, मग त्यांच्यात तरुण. म्हणजे हा जो क्रम आहे, हा क्रम जर विचारात घेतला तर आपण थोडासा अनुमान असा करू शकतो की जर मी या जन्मात मुक्त नाही झालो आणि मला पुन्हा माणसाचा जन्म जरी मिळाला
तर ह्याच्याहून वेगळं मी पुन्हा काय करणार आहे? अर्थातच दुसरं काही करण्यासारखं असं नाही, कारण जे करण्यासारखं आहे ते याच जन्मात आत्ताच करण्यासारखं आहे. आणि आत्ताच नाही करता आलं तर पुढे कधी करू ह्याची गॅरंटी देता येत नाही. आज जी अनुकूलता आहे ती अनुकूलता पुन्हा राहील असंही सांगता येणार नाही. अच्छा, ह्याच्याशिवाय पूर्वजन्माचा जर विचार केला, हे आगामी जन्माचा विचार झाला. पूर्वजन्माचा विचार केला तर ह्याच्याहून वेगळं काय असेल हो? तेव्हा आपण जन्म घेतला असेल, पुन्हा तेच क्रम जो असेल तो हाच असेल. म्हणजे काय झालं की आपण स्वतःहूनच हा अशा प्रकारचा जो रहाट गडगा आहे जन्म मरणाचा तो आपण स्वीकारून घेतला आहे. आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून मग तिथे चौथा जो पुरुषार्थ आहे ज्याला आपण मोक्ष म्हणतो, धर्म अर्थ काम यांच्या नंतरचा पुरुषार्थ जो आहे तो मात्र आपल्याला आवडीचा विषय जर झाला तरच आपण त्याच्याकरता प्रयत्न करू. नाही झाला तर आपण कदाचित धार्मिक राहू, सत्यवादी राहू, सदाचरणी राहू, आणखीन काही राहू, पण मोक्ष मात्र मिळणार नाही. कारण धर्माने अर्थ आणि काम यांच्यात बंदिस्त जीवन वगैरे जे सांगितलेलं आहे याचा सगळ्याचा उद्देश मोक्ष प्राप्ती आहे, हे आपण विसरू नये. कारण 4 पुरुषार्थ सांगितले, 3 वरती थांबलेले नाही कोणी पण. आणि 3 वरती आपण जो आपला जन्म मरणाचा फेरा आहे तो या 3 मध्येच आत्तापर्यंत आपण अडकलेले आहोत असा विचार आपल्याला चांगल्या पद्धतीने करता यावा. आणि तो जर केला असेल तर मग चौथ्या पुरुषार्थाचा विचार आपल्याला थोडासा छळेल. म्हणजे आता त्याची टोचणी लागेल मागे की आता तरी किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे खजित, तुकाराम महाराज म्हणतात. मग त्याच्यावरून आपल्यालाही लक्षात यायला पाहिजे की आपणही, आपल्यालाच त्यांनी हा संकेत दिलेला आहे की अनेक वेळा जन्माला येऊन काही शहाणपणाचं काही करत नाही आपण, तर मुक्तीकरता प्रयत्न करावे. आणि त्याच्याकरताच ही सगळी जी व्यवस्था असते. श्रवण केलं आणि थोडंसं क्लिक झालं, स्पार्क झालं, असं वाटलं की हे करण्यासारखं आहे तर आपण मार्गाला लागतो. हा एवढाच हा या सगळ्या हे जे काही आपण अभियान करतो, जे काही सत्संग करतो, प्रवचन ऐकतो करतो, या सगळ्याचा उद्देश एक हाच आहे आणि हाच असावा. अर्थातच आपला वेळ जात नाही म्हणून आपण काही मनोरंजनाकरता इथे आलेलो नाही. तर अशा प्रकारचा विचार करून आपण एक ध्येयपूर्वक जो जीवन आहे तो जगू शकतो. मग अशा प्रकारे आता ती त्याला समजावून पुढे सांगत आहे की अशा प्रकारे अनुभव घेऊन साधन करून चांगल्या प्रकारे आपण जगावं. मग संपत्ती, स्त्री, पुत्र, राज्य, खजिना, सैन्य, नावलौकिक, विद्वत्ता, बुद्धिमत्ता, पाणीदार डोळे, सुंदर शरीर, भव्य शरीर, हे सगळे जे आहे हे काळ सर्पाच्या मुखात सापडलेली आहे, क्षणिक आहेत, सर्वात दुःखाचा अंकुर उत्पन्न करणारे सूक्ष्म बीज आहे. म्हणजे हे सगळं जे आहे हे पुन्हा पुनर्जन्मालाच कारणीभूत होणार आहे. तेव्हा यांच्यापासून निवृत्त व्हावं म्हणजे वैराग्य व्हावं आणि आवडीचे विषय बदलावे. आता थोडासा बस्ता बदलावा ज्याला म्हणतो तसा बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि मग ती परमश्रेय कसे प्राप्त करून देतील? परम कल्याणाचे मुख्य जे साधन आहे ते वेगळेच आहे. धनाधिक विषय उपयुक्त आहे असा जो वाटतो आपल्याला तो सुद्धा भ्रमच आहे. कारण धन असेल तरी धन भोगायला हे शरीर राहणार नाही. पहिले या तर धन संपून जाईल पहिले, नाही तर हे शरीर तरी संपून जाईल. म्हणजे त्याचा उपयोग आपण जसा विचार करतो, कल्पना करतो तसा सुखाचा कधीही होणार नाही. म्हणून ते मोह विणारे आहे त्यापासूनच सर्व. आता हा जो मोह उत्पन्न झालेला आहे सगळ्यांना, जे अज्ञान आहे, अविद्या आहे, की कशामुळे आहे तर या जगाचा कर्ता जो जगदीश आहे
तो परमेश्वर मोह विणारा आहे, म्हणजे त्यानेच हा सगळा मोह घालून दिलेला आहे आणि त्यापासूनच सर्व मोहित झालेले आहे. आता एखादा मांत्रिक असतो, एखादी इंद्रजाल जादूगार असा जो असतो, तो मांत्रिक सुद्धा आपल्या थोड्याशा विद्येने लोकांना भ्रम उत्पन्न करू शकतो. आता त्याची विद्या थोड्या लोकांना भ्रम उत्पन्न करते, पण तो सगळ्यांना मोहित करून सोडतो आणि अल्प मायावी जो असतो त्याच्यापासून सुद्धा लोकांना सुटका करून घेता येत नाही. म्हणजे जेव्हा काही जादूचा खेळ वगैरे आपण बघतो तेव्हा तो जो मायावी जादूगर जो असतो तो आपल्या अल्पशा मांत्रिक विद्येने आपल्या सगळ्यांना इथे बसलेल्यांना तो मोहित करू शकतो आणि सगळ्यांवरती असा जादू करतो की तो जे दाखवतो तेच सगळ्यांना दिसतं आणि सगळ्यांना हे माहीत असताना सुद्धा की हे वास्तविक नाही आहे, खेळच आहे, पण तरी मोहित झाल्याशिवाय कोणी राहत नाही. मग त्या मांत्रिकाची जी अल्प माया आहे ती जर आपल्याला उल्लंघन करायची असेल तर तशी प्रतिविद्या आपण जर संपादन केली तरच आपण त्या मांत्रिकाच्या गौड बंगालाला समजू शकतो आणि त्याच्यातून बाहेर राहू शकतो. जसा मांत्रिक जादू करताना जे काही दाखवतो लोक मोहित होतात, पण तो मोहित होत नाही. त्याला माहिती असतं की हे सगळं कसं आहे, फक्त भास आहे. आता ज्याला असं वाटेल की त्या मांत्रिकाची विद्या आपण शिकावी आणि या सगळ्या गोड बंगालाला समजून घ्यावं, सुटका करून घ्यावं, तर ती विद्या शिकण्याकरता त्या मांत्रिकालाच आपल्याला शरण जावं लागतं. म्हणजे त्याच्याकडूनच ती विद्या शिकून घ्यावी लागते. ती जर त्याच्या विद्येतून आपल्याला बाहेर पडायचं असेल, त्याच्या मायाजाळातून बाहेर पडायचं असेल तर त्याच्याकडूनच शिकावी लागते. तसं आता त्यांनी तर थोड्या लोकांना तात्पुरतं मोहित केलेलं आहे, पण हा जो जगदीश्वर आहे ह्याच्या मायेने मात्र मोहित झालेले आपण सगळे जे आहोत ते असे दीर्घ कालाकरता अनेक जन्मांकरता असे मोहित झालेलो आहोत. आता त्याची जी ही विद्या आहे ती जर आपल्याला शिकायची असेल, जिला ब्रह्मविद्या म्हणतात, परमार्थ ज्ञान म्हणजे काय, ही ब्रह्मविद्याच आहे. तर ही जी ब्रह्मविद्या आहे ही जो कोणी शिकेल आणि त्या मांत्रिकाला महादेवाला प्रसन्न करून घेईल, त्याला शरण जाईल, मग त्याच्याकडूनच ती विद्या आपल्याला प्राप्त होईल. आणि मग जसा महादेव तो नित्यमुक्त आहे तसा मी सुद्धा त्याच्या बाजूला जाऊन बसेन, मी सुद्धा मुक्त होऊन जाईल. मग अशा प्रकारचा आपल्याला जर अनुभव हवा असेल तर आपल्याला शरण गेल्याशिवाय काही उपाय नाही. परमेश्वराची कृपा संपादन करायला पाहिजे आणि यासाठी हे सर्व विश्व चालवणाऱ्या त्या परमेश्वराची पहिले आराधना करायला पाहिजे, त्याचं नाम घ्यायला पाहिजे, त्याची उपासना करायला पाहिजे. आणि म्हणजे तो या मोहाच्या निरासासाठी योग्य ती सर्व साधने मला उपलब्ध करून देतो. त्याच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर नामाच्या मार्फत, ध्यानाच्या मार्फत, त्याच्या ज्ञानाच्या मार्फत, तत्वज्ञानाच्या मार्फत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण जर केला, त्याला प्रसन्न केलं, त्याची कृपा संपादन केली तर तो मात्र आपल्याला ज्ञानाची सगळी साधनं उपलब्ध करून देणारा असतो. आणि मग आपणाची होय देव गुरु हा त्याचा बाणाच आहे. मग तो जेव्हा असा बघतो तेव्हा तो स्वतःच गुरु रूपाने, माणूस रूपाने व्यक्त होतो, येतो, गुरुत्व स्वीकारतो आणि मग तो कल्याण करण्यास समर्थ असतो. मग अशा पद्धतीने गुरुकडून जे आपण अनुग्रहपूर्वक ज्ञान घेतो आणि साधना करतो, अविद्येची निवृत्ती करतो, त्याच्याने ज्ञान कशा प्रकारे होतं हा सगळा जो भाग आता आपण पाहिला. आता तो आहेच हे कशावरून असा जर प्रश्न विचारला की तो आहेच हे कशावरून, तर असा जर संशय घ्या तर पहा की हे जगद्रूप कार्य प्रत्यक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू हे सगळं जे आहे हे सावयव पदार्थ आहे आणि हे सगळे दिसून येत आहे. मग हे सगळे उत्पन्न होताना जरी कोणाला दिसत नसतील
तरी ते सावयव पदार्थ आहेत हे तर आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळे हे कोणाचे तरी कार्य असले पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो. ज्या अर्थी इतकी मोठी सृष्टी, 5 महाभूत हे सगळे निर्माण झालेले आहेत, तेव्हा त्यांचा निर्माता कोणीतरी असलाच पाहिजे असा आपल्याला एक अंदाज करता येतो. जर तुम्ही म्हणाल की तो आहेच कशावरून, तर याच्यावरून तो आहे असा अंदाज आपल्याला करता येतो. आणि पुष्कळ शास्त्रांनी सुद्धा या गोष्टीला बळकटी दिलेली आहे की या जगाला कोणी एक करता आहे आणि तो सर्वसाधारण कार्यकर्त्याहून सुद्धा वेगळा आहे असे निश्चयाने ठरते. आणि अजून तो करता व्यावहारिक कर्त्याहून काही निराळा असलं पाहिजे, कारण की त्याचे कार्यच जर आकलन होत नाही तर त्याचे कर्ते पण म्हणजे तो जो आहे त्याचं आकलन कशा प्रकारे होणार आहे. आपल्याला ही जी सृष्टी सगळी रहस्यमयी अद्भुत ही जी आपण बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या भव्य सृष्टीचा जर निर्माता कोणी असेल तर तो कसा असेल, त्याचं कार्यच इतकं भव्य दिव्य अशा प्रकारचं आहे, इतक्या सगळ्यांचं पालन पोषण करणारा, उत्पन्न करणारा, स्थिती देणारा आणि पुन्हा त्याच्यात लय करून घेणारा असा जर असेल ईश्वर, तर त्याचं सामर्थ्य काय असेल, तो कशा प्रकारचा असेल. मग म्हणून तोही अचिंत्य अशा अनंत शक्तीचा असला पाहिजे. आणि कार्यालाच जर मर्यादितपणा नाही तर कर्त्याचे सामर्थ्य सुद्धा अमर्यादित असले पाहिजे. अर्थात तो शरण येणाऱ्यास उद्धार करून देण्यास समर्थ असला पाहिजे. आपला कन्क्लुजन काय आहे, ठीक आहे सृष्टी आहे, त्याचा कर्ता आहे, हे सगळं तर समजून घेतलं, माझा उपयोग, मला त्याचा उपयोग काय आहे असं जर मी म्हटलं तर ह्याचा अर्थच असा की जर तो इतका सामर्थ्यवान आहे तर मी त्याला जर शरण गेलो तर तो माझं कल्याण करण्याला समर्थ असलाच पाहिजे. जो इतका समर्थ आहे तो माझ्या एवढ्याशाचा अल्पशक्ती अल्पबुद्धी है ना, त्याचं कल्याण करण्याला त्याला काहीच लागणार नाही, म्हणजे तो समर्थ आहे. आणि म्हणून सर्व भावाने निरंतर त्याला शरण जायला पाहिजे आणि त्याचीच उपासना करावी, त्याचेच भजन करावे. त्याच्या उपासनेच्या अनेक पद्धती आहेत, परंतु निष्काम उपासना ही खरी उपासना. आता निष्कामतेवरती आपण काल पाहिलंच होतं. बिना फलाची आशा करता आपण आपलं काम करत राहायचं, याला निष्कामता असं म्हणतात. आणि त्याला काही न मागता आपण त्याची आरती करायची, पूजा करायची, अर्चा करायची, ध्यान करायचं, नाम घ्यायचं. आपलं काही पण तिथे डिमांड लिस्ट घेऊन जायचं नाही. कसं असतं की आपण जर एखादी गोष्ट त्याला मागितली तर तो देईल सुद्धा आणि नाही सुद्धा देणार. आपलं जर उपासना परिपूर्ण नसेल तर नाही पण देणार, एखाद वेळेला देईल सुद्धा. तर त्याच्यानंतर काय होतं की हा जो एग्रीमेंट असतो, करार असतो, हा पूर्ण होऊन जातो. म्हणजे मी त्याच्याकडनं मागितलं, त्याने मला दिलं, एग्रीमेंट एंड्स, इथे करार संपला. मग पुढे आपण म्हणू की मी त्याचा भक्त आहे तर ते त्याला मान्य होत नाही, कारण तो म्हणतो की तू आला होता मागायला, मी तुला दिलेला आहे, आता तुझा माझा काहीही संबंध नाही. मग तर जर त्याच्याशी संबंध निरंतर प्रस्थापित ठेवायचा असेल तर बिन मागता त्याला पूर्णपणे शरण जावं असं निष्कामता सांगते. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. मग अशी खरी उपासना, अशा उपासकाचा शुद्ध भाव ओळखल्यानंतर तो तात्काळच कृपा करतो आणि त्याचा योगक्षेम तो वाहतो. आता योगक्षेम पाहतो म्हणजे काही तो त्याच्या प्रपंचाची उणीव काही पूर्ण करत नाही. योगक्षेम शब्दाचा अर्थ असा आहे की उपासनेमध्ये त्याची जी स्थिती आहे आणि त्याची जी प्रगती आहे ती मात्र तो बरोबर सांभाळतो. म्हणजे उपासक जर व्यवस्थित उपासना करत असेल निष्काम भावाने खऱ्या प्रकारे, तर त्याचा प्रपंच तर ठीक आहे, तो तर प्रारब्धानुसार जसा असेल तसा चालेल, पण त्याची उपासनेमध्ये प्रगती आणि स्थिती मेंटेन व्हावी, चांगली प्रगती व्हावी,
ह्याची काळजी मात्र ईश्वर करतो. आणि अशाच प्रकारे हाच योगक्षेमाचा भार त्याच्यावर आपण टाकावा. म्हणजे मागणी करायची असेल तर हीच करावी की मी आणि तू यांचा जो संबंध आहे देव आणि भक्ताचा तो असाच ठेव, मला माझं मन तुझ्या उपासनेत रमो, ही मागणी करणं योग्य आहे. पण अजून काही संसारातलं मागणं जे आहे ते फारसं बरोबर नाही. आता आपण ज्या ग्रंथाच्या संदर्भाने पाहतो आहे इथे तर हेच म्हणावं लागेल की त्याला काहीही न मागता आपण ही उपासना चालवतो. मग असे ऐकल्यानंतर हेमचूड विचारतो की आत्ताच तू ज्याचं वर्णन केलं त्याचं नाव काय? कोणी त्याला विष्णू म्हणतात, ब्रह्मा म्हणतात, शंकर म्हणतात, गणपती म्हणतात. आणि मला याचे उत्तर दे. हेमलेखा पुन्हा म्हणाले की ईश्वर स्वरूपाचा निर्णय मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. हे सर्व जगदंबर उत्पन्न करणारा, पुन्हा आपल्यात लीन करून घेणारा तो ईश्वर, तोच विष्णू, तोच ब्रह्मा, तोच महेश, तोच सूर्य, तोच चंद्र, तोच गणपती, तोच देवी, तोच सगळं काही आहे. सर्व लोक त्याला अनेक नावाने त्याचे निरूपण करतात, पण वास्तविक पाहिलं तर तो ब्रह्माही नाही, विष्णूही नाही, शंकरही नाही, यातला कोणीही नाही. तो सर्व आहे आणि तो कोणीही नाही. मग अशा प्रकारे आता जे शैव असतात ते त्रिनेत्र, पंचमुखी अशा शिवशंकराला मानतात. तसेच सगळे जे सांप्रदायिक असतात, पंथी असतात, ते आपापल्या पंथाच्या हिशोबाने ती कल्पना करून कोणी विष्णूला मानतात, कोणी गणपतीला मानतात. अशा प्रकारे सगळे लोक त्याला एका मूर्तीमध्ये, एका आकारामध्ये, अशा पद्धतीने सगुणामध्ये आणून त्याचं सगळं करत असतात. मग याच प्रकारे नाना मतांचे लोक नाना प्रकारे त्याला बघतात. पण हे भेद सोडून सामान्य अनुमानाने जर पाहिलं तर तो घटाधिकांच्या कर्त्याप्रमाणे एक अनुमान आहे. देहधारी आणि चेतन असला पाहिजे, कारण व्यवहारात एखाद्या वस्तूचा जो कर्ता असतो तो चेतन असतो आणि शरीरी असतो असे आढळते. आता इथे एक समजायच्या दृष्टीने तिने सांगितलं की एखादी घट असतो, घट म्हणजे मडकं मातीचं बनलेलं. आता तो बनवणारा जो असतो तो एक तर चेतन असला पाहिजे, म्हणजे माती स्वतःहून काही घट बनणार नाही, त्याला बनवायला कोणीतरी कुलाल म्हणजे कुंभार असला पाहिजे. मग तो जो असतो तो चेतनही असतो आणि तो शरीरी पण असतो, म्हणजे देहधारी असतो. कारण मडकं बनवायला देह आवश्यक आहे, कर्मेंद्रिय आवश्यक आहे. अशा दृष्टीने एक अनुमान पुढे सांगायचं आहे तिला, ते त्याच्याकरता ती सांगते. पण चेतन आणि शरीरी असतो असे आढळते व्यवहारात. अशरीरी आणि अचेतन करता कुठेच आढळत नाही. असं बघण्यात येतं की अचेतन काही पण निर्माण करू शकत नाही आणि अशरीरी काही पण करू शकत नाही. हे व्यवहारात आपण बघू शकतो. पण कर्तृत्व, वास्तविक कर्तृत्व म्हटलं तर हे मुख्यतः चेतनाला संभवते. अचेतनाला कर्तृत्व नसतं. जे चेतन असतं तेच कर्तृत्व करू शकतं. कर्तृत्व म्हणजे काय की एखादी कल्पना करणं आणि मग त्याला साकार करणं. एखादी पेंटर असेल तर तो पहिले जे पेंट करायचं आहे त्याचा आकार, त्याचं डिझाईन, एक आर्किटेक्चर जे काही असेल स्वरूप, तो डोक्यामध्ये कल्पना करून घेईल. मग ती कल्पना साकार करण्याच्या दृष्टीने मग एक रेखांकन करेल, रंगरोगण करेल, हे सगळं करेल आणि मग ती वस्तू म्हणजे निराकार वस्तू कैसी आकारा आली असं आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे की आपणही जे काही काम करतो ते पहिले आतमध्ये विचार करतो, आयडिया क्रिएट करतो, असं करायचं. रांगोळी करताना काय करतो, रांगोळीचं जे डिझाईन आहे ते पहिले डोक्यात उतरवावं लागतं, नंतर ते जमिनीवर साकार करायचं असतं. म्हणजे ह्याचा अर्थ कोणची पण कृती करताना पहिले ती विचारात्मक असते, विचार रूपाने असते, नंतर ती कृती तिथे साकार होते. मग
कर्तृत्व हे मुख्यतः चेतनाला संभवते, कारण स्वप्नामध्ये जीव हा आपले स्थूल देह टाकून चैतन्ययुक्त देहाने आपल्याला हवे तसे सर्व पदार्थ उत्पन्न करतो. हा सर्वांचाच अनुभव आहे. आता हा दृष्टांत आहे. दृष्टांत म्हणजे की कशा प्रकारे आपण सगळं जे क्रिएट करतो ते कसं करतो. उदाहरण असा की स्वप्नामध्ये काय होतं, स्वप्नामध्ये देह हा पडलेला असतो, म्हणजे देहाचं काहीही काम नसतं. मग जो स्वप्न पाहणारा असतो तो चैतन्ययुक्त देहाने, म्हणजे देह नाही पण जो देह स्वप्न बघतो तो चैतन्ययुक्त आहे. आणि मग तो चैतन्ययुक्त देह काय करतो, सगळेच पदार्थ निर्माण करतो. काय काय पदार्थ निर्माण करतो, जडही निर्माण करतो, चेतनही निर्माण करतो. म्हणजे असं की विमान बघितला, जड विमान बघितला, चेतन प्रवासी बघितले, पायलट बघितला, आपण सुद्धा त्याच्यात पॅसेंजर म्हणून आहोत. को पॅसेंजर्स अनेक आहेत, विमानात बसलो, विमान उडालं, अशी सगळी कल्पना आपल्याला जे आहे स्वप्नामध्ये बघायला मिळते. आता स्वप्नामध्ये एकच चैतन्ययुक्त देह जो असतो तो जडही होतो विमान रूपाने, पृथ्वी आकाश सगळंच तर स्वप्नात असतं. जिथून लँड हे करणार आहे, टेक ऑफ करणार आहे, तो एअरपोर्ट, जमीन म्हणजे पृथ्वी, ज्या वाऱ्यात वायूत आकाशात भरारी घेणार आहे, या सगळ्या गोष्टी जड आहेत. आणि चेतन त्याच्यामध्ये सगळे बसलेले पॅसेंजर, पायलट हे सगळे आहे. हे सगळं एकच चैतन्य, जे देहयुक्त चैतन्य स्वप्नामध्ये हे सगळं निर्माण करू शकतो, असं इथे सांगायचं आहे. ह्याच्यावरनं हे समजून जावं की देहाशिवाय सुद्धा चैतन्य सगळं काही निर्माण करू शकतो, सांगायचं हे आहे. म्हणजे हा जो सृष्टीचा कर्ता आहे हा कसा असला पाहिजे, चैतन्ययुक्त असला पाहिजे हे तर ठरलं, पण त्याला देह असणं जरुरी नाही. कारण स्वप्नामध्ये जर मीच अनेक गोष्टी निर्माण करू शकतो देहाशिवाय, देह तर झोपलेला आहे, पडलेला आहे, तो काहीच करत नाहीये, पण तरीही सगळं होत आहे. डोळे बंद आहे पण दिसत आहे, कान बंद आहे पण ऐकू येत आहे, सगळं काही होत आहे, चाखणं होत आहे, स्पर्श होत आहे, सगळं नाकात वास येतोय स्वप्नामध्ये. मग हे सगळं जर तिथे बिना देहाच्या शक्य असेल तर हा ईश्वर सुद्धा देहरहित असला पाहिजे. आणि म्हणून तो अशरीरी आहे आणि तो चेतन सुद्धा आहे, असे इथे सिद्ध झाले. त्यावरून पाहता कार्य करणाऱ्या चिदात्म्याचे शरीर एक साधन आहे असे म्हणावे लागते. आता जीवांना अशा साधनाची अपेक्षा असणार, कारण त्यांचे स्वातंत्र्य मर्यादित आहे. जगत करता परमेश्वर पूर्ण स्वतंत्र असल्यामुळे कोणत्या साधनाची अपेक्षा न ठेवता संपूर्ण जगत उत्पन्न करतो. आता आपण लोक सामर्थ्य, अल्प सामर्थ्य असल्यामुळे जे जे काही आपण निर्माण करतो, म्हणजे कुंभार जसा मडकं बनवतो तर त्याचं सामर्थ्य अल्प असल्यामुळे आणि साधन पहिलेपासून उपलब्ध असल्यामुळे. आता माती कोणी निर्माण केली आहे, अर्थातच कुंभाराने केलेली नाही. कुंभार काय करतोय, फक्त मातीला आकार द्यायचं काम करतोय. मग ह्याचा अर्थ असा की उपलब्ध साधनांशिवाय हा चेतन मनुष्य आपण जे काही करतो ते उपलब्ध साधनांशिवाय काही करू शकत नाही. आपण जे काही करतो, आता विज्ञान सुद्धा अनेक गोष्टी विज्ञानात जे सांगितलं जातं असं आहे तसं आहे, ते 5 महाभूत सोडून असं कोणतं काही 6वं असं तत्व आहे का की ज्याचा उपयोग करून ते काहीतरी सिद्ध करतात. वैज्ञानिक काहीतरी जेव्हा प्रमाणित करतात, सिद्ध करतात, तेव्हा त्यांना या सृष्टीचाच आधार आहे, 5 महाभूताचाच आधार आहे. 6व्या कोणत्या गोष्टीचा आधार घेऊन ते आजपर्यंत काही करू शकलेही नाही आणि त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मग ह्याचा अर्थ काय आहे की ईश्वर जो आहे तो सगळ्यात मोठा असा आहे. मग त्याचा विचारच आपल्याला इथे करायचा आहे की मर्यादित स्वातंत्र्य कुंभाराला असतं, माणसाला असतं, पण तो जो आहे तो पूर्ण स्वतंत्र आहे आणि त्याच्या स्वातंत्र्याला कुठेही प्रतिबंध नाही. मग तो कोणत्याही साधनाची अपेक्षा न ठेवता संपूर्ण जगत उत्पन्न करतो. तेव्हा त्याला शरीर नाही हे ठरते, कारण असे जर मानले नाही तर तो सुद्धा एक साधारण जीवासारखा
जगत उत्पत्तीच्या साधनांसाठी अन्य कोणावर तरी निर्भर होईल. आपण जे साधारण चेतन सगळे लोक आहोत ते ऑलरेडी जे उपलब्ध साधनं आहे त्याच्यातून नवीन साधन बनवू शकतो. पण तो जो परमेश्वर आहे असं जर आपण गृहीत धरलं की त्याला शरीर आहे आणि तो हे सगळं निर्माण करतो, तर शरीर मुळात जे आहे ते कुठून तरी त्यांनी प्राप्त केलेलं आहे. मग कुठून तरी ज्याच्याकडून त्यांनी हे प्राप्त केलेलं आहे मग तो ईश्वर झाला. मग याला ईश्वरत्व उरलेलं नाही. मग त्याने आणखीन कोणाकडून जर मागितलं असेल मटेरियल तर तो ईश्वर झाला. ह्याचा अर्थ अनवस्था प्रसंग प्राप्त झाले. म्हणजे अनवस्था म्हणजे काय की पुढे काहीच सांगता येत नाही, त्याचं एकानंतर एक असा चक्र सुरू राहतो. मग अशा पद्धतीने आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं आणि हा निर्णय करावा लागतो की तो जो महेश्वर आहे, जगदीश्वर आहे, तो पूर्ण स्वतंत्र आहे आणि त्याच्या स्वातंत्र्याच्या जोरावरतीच ते हे सगळं जगत तो उत्पन्न करतो. परम चैतन्य हाच त्याचा देह आहे आणि हीच त्याची महासत्ता आहे आणि हीच महास्वामिनी त्रिपुरा देवी आहे. आता आपण जो त्रिपुरा रहस्यातला दत्तभार्गव संवाद पाहतो आहे त्याच्यामध्ये त्रिपुरा देवी, त्रिपुरा रहस्य असं नाव आहे त्याचं. आता रहस्य शब्द आल्यानंतर काहीतरी गूढ आहे. मग त्रिपुरा संबंधी गूढ काय आहे असा त्या गूढ त्याची उकल जी आहे ती हळूहळू अशा प्रकाराने होणार आहे. आपण लक्ष दिलं तर आपल्याला 7व्या दिवशी त्रिपुरा देवी म्हणजे कोण हे लक्षात येण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा प्रकारे ही जी परम चैतन्य आहे तोच त्याचा देह आहे, हीच त्याची महासत्ता आहे, हीच महास्वामिनी त्रिपुरा देवी आहे. तिच्याच ठिकाणी वस्तुतः एक रूप असणारे हे जगत नाना रूपाने भासते. हे सर्व जगत आरशामध्ये भासणाऱ्या नगराप्रमाणे असल्यामुळे शुद्ध चिद्रूपच आहे. आता एक कल्पना त्यांनी उदाहरण देऊन सांगितली की जसं आरशामध्ये प्रतिबिंब दिसतो, आरशामध्ये प्रतिबिंब दिसण्याकरता बिंब वेगळा असावा लागतो, त्याचं प्रतिबिंब आरसा घेतो. आता वास्तविक आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं तो फक्त त्या बिंबाचा भास असतो, वास्तविक तिथे काहीही नसतं. मग इथे सुद्धा ते म्हणतात की हे जगत नाना रूपाने भासतं. हे सर्व जगत आरशात भासणाऱ्या नगराप्रमाणे असल्यामुळे शुद्ध चिद्रूपच आहे. अर्थात उत्तम आणि अधम ही भावनाच व्यर्थ आहे. चांगलं आणि वाईट या भावनेचा काही प्रश्न नाही आहे तिथे. असे असल्यामुळे शहाण्याने देहरहित परम रूपाचीच उपासना करावी. तर उपासना कोणाची करावी असा प्रश्न असेल तर देहरहित परम रूपाची उपासना करावी. आता आपल्याला 2 शब्द माहिती आहे, एक सगुण आणि एक निर्गुण. सगुण गुणासहित, निर्गुण गुण रहित असं जर म्हटलं. आता सावयव, साकार, सगुण अशा पद्धतीने आपण बघतो. जेव्हा अवतार असेल किंवा मूर्ती असेल याला आपण सगुण म्हणतो आणि त्या सगुणाच्या आधाराने आपण विचार करतो आणि हळूहळू समर्थ म्हणतात सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धार आहे. निर्गुणाचा निर्धार करायचा असेल तर सगुणाचा आधार घ्यावा लागतो. आता विटेवर पांडुरंग उभा आहे तर हे जे परब्रह्म उभे विटेवरी असा वारकऱ्यांचा भाव आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो निर्गुण परमात्मा आहे तो सगुण होऊन विठ्ठल होऊन पंढरपुरात उभा आहे आणि हेच ते परब्रह्म विटेवरी असं ते म्हणतात. मग याची भावना जी आहे म्हणजे त्याच्यात आपण निर्गुणाची भावना करायची. हळूहळू देहावरती जी आपली भिस्त आहे त्या सगुणाच्या देहावरती, त्याच्या आकारावरती, त्याच्या रंगावरती, त्याच्या चरित्रावरती जी काही भिस्त आहे ती हळूहळू कमी करत करत ते सगळं देहरहित जो परम चैतन्य आहे, निर्गुण आहे, त्या स्वरूपाची उपासना करायला इथे यांनी सांगितलेलं आहे. निर्गुणाची उपासना करायला पाहिजे. मग पुढे म्हणतात की हे सामर्थ्य नसेल तर, असं जर सामर्थ्य नसेल निर्गुणाची उपासना करण्याचं तर मग आपल्या बुद्धीला पटेल, रुचेल
असे साक्षात्कार रूप घ्यावे आणि नंतर त्याची निष्काम उपासना चालवावी, म्हणजे अतिशय श्रेष्ठ प्रकारचे कल्याण जे आहे ते प्राप्त होते. उपासने वाचून दुसऱ्या मार्गात कोट्यावधी जन्म घालवून सुद्धा काहीही सार्थक होणार नाही. म्हणजे परमपिता परमेश्वर याला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याची उपासना पद्धती सांगितली, कशा प्रकारे उपासना करावी, देहरहिताची उपासना करावी. असं जर आपलं सामर्थ्य, कल्पना सामर्थ्य कमी पडत असेल, म्हणजे निर्गुणाची उपासना कशी करायची हा प्रश्न असेल, तर सगुणाचा आधार घ्यावा, एखादी साक्षात्कार रूप. आणि म्हणूनच सगळ्यांचे जे आराध्य असतात ते वेगवेगळे असतात. कोणी रामाला बसतं, कोणी पांडुरंगाला, कोणी दत्ताला, है ना. आता वास्तविक पाहिलं तर तोच एक परम चैतन्य जो आहे तोच दत्त रूपाने आहे, तोच राम रूपाने आहे, तोच विष्णू आहे, तोच शंकर आहे, तोच सगळ्या रूपामध्ये साक्षात्कार ज्याचा आपण करू शकतो, हे जे आपण म्हणतो ते जे सगुण आहे ते वास्तविक निर्गुणच सगुण होऊन समोर आलेलं आहे. असं मग इथे ज्ञानाचा ग्रंथ असल्यामुळे निर्गुणावरती हा भर आहे. पण हे खरं आहे की निर्गुणाचा हे करणं, निर्गुणाची कल्पना करणं, निर्गुणाची उपासना करणं अत्यंत कठीण काम आहे. पण ती शक्य व्हावी याच्याच करता हे सगळे आपले प्रयत्न आहे की हळूच सगुणाचा आधार घेऊन, सगुणाचा आधार सोडून नंतर निर्गुणावरती आपली श्रद्धा बसावी. निर्गुण आहे तो कसा आहे, बिना गुणांचा आहे. आपण जेव्हा अथर्वशीर्ष म्हणतो तेव्हा म्हणतो त्वम गुणत्रयातीता. आता त्वम गुणत्रयातीता म्हणतो की तू 3 गुणांच्या अतीत आहे. त्वम देहत्रयातीता, तू 3 देहांच्याही अतीत आहे. आता तू आहे असं आपण त्याला बजवत असतो. आता त्याला बजावण्याची गरज आहे का की तू कसा आहे, त्याला माहिती आहे तो कसा आहे. मग हे सगळं मी कुणाकरता करतोय, माझ्याकरता करतोय की मला हे पटावं की तो जो आहे तो 3 गुणांच्या अतीत आहे, म्हणजे देहरहित आहे, गुणरहित आहे. आता देहत्रयातीत म्हटल्यानंतर 3 देहांच्या अतीत आहे म्हणजे तो देहरहित आहे. मग इथे काय म्हटलं जात आहे, हेच म्हटलं जात आहे की देहरहिताची उपासना करायला पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण जे जे काही करतो ते जर समजून उमजून केलं. आता अथर्वशीर्ष अनेक पारायणं झाली, अनेक वेळा म्हणून, सहस्रावर्तन 1000 वेळा म्हणून सुद्धा आपल्याला अजून हे जर पटत नसेल की त्रिगुणातीत म्हणजे काय, देहत्रयातीत म्हणजे काय, है ना. मग अशा पद्धतीने मग फक्त ते घोकून होणार आहे का, होणार नाही. मग जे जे काही समजून केलं जातं त्यालाच व्यवस्थित फळ प्राप्त होतं. बिना समजता जे काही फक्त अनुकरण असं केलं जातं त्या कृतीला फळ मिळायला अनेक जन्म लागतात. म्हणून याच जन्मात जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर प्रगतीचा जो मार्ग आहे थोडासा कठीण असतो, पण समजावून द्यायला आहे ना लोक. त्यांनी ईश्वराने अशी व्यवस्थाच केलेली आहे. असं कोणतंही गाव नाही की जिथे अशी व्यवस्था नाही. ग्रंथ रूपाने, गुरु रूपाने, संत रूपाने असे लोक आहेत. आणि हेच याच्याच करता मंदिरांची स्थापना असते. मंदिर असेल आणि तिथे जर प्रवचन कीर्तन होत नसेल तर त्या मंदिराचा उपयोग फार मर्यादित झाला है ना. एखादी मूर्ती आहे, त्याची पूजा होत आहे, प्रसाद वितरण होत आहे, महाप्रसाद वितरण होत आहे. मग ह्याच्या पुढे जर काही होत नसेल तर त्याला तो अर्थ नाही, जो अर्थ आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे. आणि म्हणून हे सगळे आपले विद्येचे केंद्रच आहे, ज्ञानाचे केंद्रच आहे. आणि म्हणून हे ज्ञानाचे केंद्र अशा प्रकारे समजावून देण्याकरता हेच व्यवस्था आहे. मग अशा प्रकारे उपासनेचं महत्त्व त्याला सांगितलं आणि मग परमेश्वराच्या स्वरूपाचा निर्णय त्या हेमचुडाला समजून आला. तिच्या वाक्यावरून तूर्य चैतन्य स्वरूपाबद्दल त्याच्या मनाला विश्वास उत्पन्न झाला. आता इथे एक नवीन शब्द तूर्य चैतन्य आला. पहिले त्रिपुरा देवी आला, महेश्वरी आला, कधी राजराजेश्वरी येईल, आणखीन ललिता येईल, अंबा येईल, है ना. हे सगळे जे नावं आहेत ते एकाचेच आहे. आता हे नावं स्त्रीलिंगी झाले. ललिता, अंबा
श्रीदेवी, देवी, आता याला श्रीदेवीच म्हणतात बरं का. श्री म्हणजे विद्येची देवी असं नाव आहे तिचं. दुसरी श्रीदेवी आली असेल लक्षात. हरिओम. काय असतं, गंभीर विषय चालू असला की मध्ये एखादी श्रीदेवी आलीच पाहिजे, म्हणजे थोडंसं मन हलकं होऊन जातं. पुन्हा आपण आपला जो इंजेक्शन आहे तयार आहे तत्वज्ञानाचा. मग अशा पद्धतीने हे जे तूर्य चैतन्य स्वरूप आहे, हे तीच त्रिपुरा देवी जी आहे ती तूर्य चैतन्य स्वरूप आहे. आता मी म्हटलं की हे सगळे जे नावं आहे हे स्त्रीलिंगी होते, आणि ईश्वर म्हटलं तर हा पुल्लिंगी होतो, है ना. पुरुष, प्रकृती अशा प्रकारे आपण म्हणतो. पुरुष, चेतन, ईश्वर, महादेव असं म्हटलं तर पुल्लिंगी झाला. आता वास्तविक पुल्लिंगी की स्त्रीलिंगी तर असा काही विषय तिथे नाही आहे. पण आम्ही सलिंग असल्यामुळे आम्हाला कोणत्या तरी लिंगाची कल्पना शास्त्राला द्यावी लागते, आणि म्हणून तिथे तिला देवी, देव, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच एक मधला उपाय म्हणजे काय आहे की दोन्ही मिथुनात्मक मूर्ती अशी ती मूर्ती त्रिपुरा देवीची आहे. तिचं वर्णन आता पुढे येणारच आहे. आता इथे पुढे बघू. तर अशी महेश्वरी त्रिपुरा देवी हेच त्याचे सगुण रूप आहे. आता त्यांनी पहिले निर्गुण रूप बेअराईची उपासना करायला सांगितलं, मग म्हणतात की ही जी त्रिपुरा देवी आहे हे त्याचे सगुण रूप आहे. हेही त्यांनी चांगले ओळखले म्हणजे हेमचूडनी, आणि तीच सर्वात श्रेष्ठ आहे असे त्याच्या ध्यानात येताच तो त्या महेश्वरीच्या भावनेने भरून गेला. पुढे त्याने अत्यंत एकनिष्ठेने, दृढ निश्चयाने तिची उपासना चालवली. याप्रमाणे उपासनेचा अभ्यास तीव्रपणे चालू असता काही महिने लोटले, तेव्हा परमेश्वरी त्रिपुरा देवी त्याच्या हृदयात प्रसन्न झाली, आणि त्या योगे त्याचे चित्त विषयांवरून उडून गेले. म्हणजे त्याला वैराग्य प्राप्त झाले आणि उडून गेले, आणि विचारात तो निमग्न होऊ लागला, विचार तत्पर झाला. परमेश्वराच्या कृपे वाचून अशी दुर्लभ स्थिती प्राप्त होणं संभव नाही, कारण चित्त विचारात लागून जाणे हेच मोक्षाचे मुख्य कारण आहे. मोक्षाचं मुख्य कारण इथे म्हटलेलं आहे, चित्त विचार तत्पर होणे, विचारात लागून जाणे. परशुरामा, आता दत्तात्रय सांगतात, परशुरामा, जोपर्यंत चित्त विचार तत्पर होत नाही तोवर अन्य शेकडो उपाय योजून सुद्धा परम कल्याणाची प्राप्ती होणे नाही. याचा अर्थ काय आहे, काहीतरी करून काहीही होणार नाही, मात्र विचार करून काहीतरी होण्याची शक्यता आहे. म्हणून विचार नावाचं जे साधन आहे परमार्थामध्ये एक श्रेष्ठ साधन असतं, आणि त्याच्याकडे बहुतेक लोकांचं लक्ष नसतं. कारण विचार तत्पर होणं, कारण तिथे क्रिया नाही. काय पूजा करताना सोळं घालून, माळा घालून, टिळे लावून, भगवा घालून, दाड्या वाढवून अशा प्रकारे जेव्हा काहीतरी देखावा असतो तेव्हा त्याच्या ठिकाणी अशी श्रद्धा बसते, काहीतरी असते. आणि समजा एखादी पॅन्ट शर्ट घातलेला माणूस असेल की जो विचार तत्पर असेल आणि तो विचारात मग्न आहे, त्याच्या बाबतीत कोणालाही असं वाटणार नाही की तो जीवनमुक्त असेल. म्हणजे पॅन्ट शर्ट म्हणजे साडी सुद्धा. काय आहे, हेमलेखेच्या पक्षाकडे जरा जास्त लोक आहेत, हेमचूड जरा थोडासा मर्यादित पडलेला आहे. अशा प्रकारे ही महेश्वरीची भावना त्याच्या हृदयात हे झाली, आणि परशुरामाला त्यांनी सांगितलं की असा विचार तत्पर जोपर्यंत होत नाही तेव्हा अन्य शेकडो उपाय करून सुद्धा काहीही प्राप्त होणे नाही. म्हणून असे मग तो जो विचार तत्पर झाला, वैराग्य संपन्न झाला, अशी सगळी स्थिती हेमलेखाने जेव्हा आपल्या पतीची बघितली तेव्हा तिच्या लक्षात आले की परमेश्वराने ह्याच्यावर कृपा केलेली आहे, आणि आता ह्याला विषय वैराग्यही प्राप्त झाले आहे, आणि हेच प्रथम लक्षण आहे प्रगतीचे. आणि मग विचार उन्मुक्ता जी आहे हे दुसरे लक्षण आहे. विषय वैराग्य होणं, विषयांचं दोष बघणं, त्याच्यापासून अलिप्त राहणं, असंगता असं कमवणं, हा पहिला लक्षण आहे. आणि नंतर दुसरं लक्षण म्हणजे विचार उन्मुख होणं.
हा झाला. मग हेमचूडने हेमलेखाला विचारले की खरोखर आमचे स्वरूप काय आहे, मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, हा प्रश्न तिने विचारला. यावर हेमलेखा म्हणाली की हा विषय फार गूढ आहे. हेमलेखा म्हणाली की हा विषय फार गूढ आहे, तेव्हा मी समजावून सांगेन, पण आपण फार जपून श्रवण करा. प्रथम आपण आपली बुद्धी अतिशय शुद्ध करा. तिच्या योगाने आपण आपल्या आत्म्याच्या स्वरूपाचा नीट विचार करा. हे आत्मतत्व दिसण्याजोगे नाही किंवा सांगण्याजोगे सुद्धा नाही. म्हणून त्याचा निरूपण त्याचं कसं करावं हा सुद्धा एक प्रश्नच असतो. पण आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणाचा उपदेशही चालत नाही. म्हणजे फक्त उपदेश झाला आणि आत्मस्वरूप कळलं असं सुद्धा होणार नाही. तेव्हा काहीही अपेक्षा न करता शुद्ध बुद्धीच्या आश्रयाने स्वतःच आपण आपल्या स्वरूपाचा शोध घ्या. देवादिकांपासून अगदी शूद्र जंतूपर्यंत प्रत्येकाला ते आत्मत्वाने भासत आहे. आता हे एक एक गूढ जे आहे त्याची उकल सांगते ती आपण सगळ्यांनी एकाग्रतेने श्रवण करायला पाहिजे. आत्मत्वाने भासत आहे. प्रत्येकाला तो आत्मतत्व जो आहे तो आत्मत्वाने भासतोच आहे, पण आकाराने तो दृश्य होत नाही. कोणतेही प्रमाण त्याला दाखवत नाही. प्रमाण शब्दाचा अर्थ जे प्रमेयाचं ज्ञान करून देतं. प्रमेय म्हणजे जे कळण्यासारखं असतं. प्रमा म्हणजे ज्ञान. प्रमेय म्हणजे जे पदार्थ आहे, जे ज्ञेय आहे त्याला प्रमेय म्हणतात. म्हणून प्रमाण म्हटलं की प्रमेय ज्याच्यामुळे कळतं त्याला प्रमाण म्हणतात. आता ही बॉटल आहे असं मला डोळ्याने दिसल्यानंतर कळतं, म्हणून ही बॉटल झाली प्रमेय आणि डोळा झाला प्रमाण. मला जे ऐकू येतं ते कानाने ऐकू येतं, म्हणजे कान जे आहे ते शब्द ऐकण्याकरता प्रमाण आहे आणि जे शब्द आहे ते प्रमेय झाले. मी जो जाणणारा आहे त्याला प्रमाता असं म्हणतात. असा प्रमाता, प्रमा, प्रमेय है ना, हे सगळे असे शब्द दिसायला थोडेसे कठीण आहे, पण एकदा समजून घेतले, बसवून घेतले आतमध्ये तर असं काही कठीण पण नाही आहे. आणि ह्याच्याशिवाय तत्वज्ञान समजत नाही. म्हणून या थोड्या शब्दांची आपण सवय लावायला पाहिजे. मग असे कोणतेही प्रमाण आत्मतत्वाला लागू पडत नाही. म्हणजे तो कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही, त्याला दाखवता येत नाही. सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्वांना अनुभवाला मात्र तो येत आहे. त्याचे निरूपण अंशतः तरी कोणी, कसं, कुठे, केव्हा करणार, अशा प्रकारचं ते आत्मतत्व आहे. मग यासाठी मी आपल्याला आत्मतत्व ओळखण्याचा मार्ग दाखवते. आपण मन एकाग्र करून ऐका म्हणजे झाले. तो मार्ग असा आहे की आपल्याला जे जे काही माझे म्हणून अनुभवाला येते त्याहून वेगळे जे आहे ते आपले स्वरूप आहे. जे जे माझे आहे ते मी नाही, असा हा एक मंत्र आतमध्ये बसवून घ्यायला पाहिजे. जे माझे आहे ते मी नाही. हेमलेखा तेच सांगते आहे की आपल्याला मी स्वरूप सांगते कसं आहे. आपल्याला जे जे काही माझे म्हणून अनुभवाला येते त्याहून वेगळे, अर्थात ज्याला माझे म्हणता येणार नाही ते आपले स्वरूप आहे, खरे स्वरूप आहे. एकांतात जा, नीट विचार करा. ज्याला माझे म्हणून म्हणता येईल त्याचा त्याग करा आणि शेवटी ज्याचा त्याग करता येणार नाही ते तुम्ही असाल. असा तुमचं स्वरूप आहे. असा त्यांनी म्हटलं की एकांतात जाऊन तुम्ही त्याचा ओळखा, शोध घ्या. आता असे ऐकल्यानंतर राजपुत्र हेमचूड लगेच उठला आणि चटकन नगराबाहेर एका उद्यानात, त्याच्या उद्यानात एका उंच स्फटिकाच्या मनोऱ्यावरती जाऊन बसला. एक टावर, मनोरा म्हणजे टावर, स्फटिकाचा मनोरा असा होता. त्याच्यावरती उंचावर जाऊन बसला. खाली सेवकांना त्यांनी सांगून दिलं की मला कोणीही परवानगीशिवाय भेटायचं नाही
किंबहुना कोणालाही मला भेटायला सोडायचं नाही. असं म्हटल्यानंतर तो गेला आणि तिने सांगितल्याप्रमाणे तो विचार करायला लागला. तो तिथे जाऊन विचार करताना तो म्हणाला की अरे खरोखर हे सर्व लोक किती मूढ झालेले आहे. कोणी सुद्धा स्वरूप ओळखत नाही, जाणत नाही आणि आपल्या सुखासाठी सगळे लोक नाना उद्योग करतात आहे. पण कोणी शास्त्र अभ्यासात गुंग आहे, कोणी वेदपाठ करतात आहे, कोणी राज्य करतात आहे, कोणी युद्ध करतात आहे. पण काय हा भ्रमिष्टपणा आहे. मी सुद्धा आजपर्यंत काय काय नाही केले, पण ते सर्व स्वप्नाप्रमाणेच निष्फळ झाले आणि आता मी आत्मस्वरूपाचाच नीट विचार करीन. हे राज्य, हे धनधान्य, संपत्ती, स्त्रिया, हत्ती, घोडे यातून कोणी सुद्धा माझे स्वरूप नाही, कारण यांना मी माझे म्हणतो. असा हा पहिला विचार त्यांनी केला. नंतर मग मी देह आहे का असा विचार त्यांनी केला. पण देह सुद्धा माझा आहे असं मी म्हणतो, म्हणून मी देह सुद्धा नाही. मग अशा प्रकारे त्यांनी स्थूल देह, हाडामासाचा जो देह ज्याला मी म्हणून मी म्हणतो, तो सुद्धा मी नाही असा त्यांनी पहिले निर्णय केला. नंतर तो म्हणाला की हे जे सूक्ष्म देह, मन आहे, बुद्धी आहे, हे सुद्धा मी आहे का. मग असा निर्णय झाला की माझं मन, माझी बुद्धी अशा प्रकारे शब्दप्रयोग मी करतो, माझे म्हणतो, म्हणून ते सुद्धा मी नाही. मग तसेच स्वप्नादी अवस्थांमध्ये मी जेव्हा झोपलेला असतो तेव्हा हे देह कुठेतरी पडून राहते. झोपेत असेच होते. या देहाला जाणणारा कोणी दुसराच असतो, जो सकाळी उठून झोपेत सुखात झोपलो होतो, झोपेत सुखात होतो असं म्हणतो. ह्याचा अर्थ तो वेगळा असतो आणि झोपलेला देह आहे असं लक्षात येतं. मग ह्याचा अर्थ तो जो देह आहे तो सुद्धा मी नाही. असं करून तो तिन्ही देहांचा इथे निराश करतोय. एक एक देह निरसन म्हणतात त्याला, देहाचा निराश करणं. म्हणजे मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही. झोपेच्या शरीराला कारण देह म्हणतात, तर कारण देह सुद्धा मी नाही. अशा प्रकारे त्यांनी विचार केला. मग या शरीरात नेहमी चालत असणारा प्राणवायू मी असेल का असा त्यांनी विचार केला. पण तेच म्हणाला तो की प्राण सुद्धा माझे आहे, म्हणून मी प्राण नाही. हाही विचार मला कळला. आता मी या सर्व गोष्टींचा संकल्प सोडून देतो आणि याच्यापासून वेगळा होण्याचा विचार करतो. इथपर्यंत तो आला की या सगळ्या स्थूल गोष्टी, सूक्ष्म गोष्टी यांचा सगळ्यांचा विचार त्याने नीट केला की मी हे सगळं नाही, कारण हे सगळे माझे आहे आणि जे माझं आहे ते मी नाही. इथपर्यंत त्याचा विचार पोचला. मग असे केल्यावर काय झालं की त्याला गाढ अंधकार दिसला. आता डोळे मिटून विचार करत असताना पहिले त्याला गाढ अंधकार दिसला. मग तो म्हणाला की अरे हेच माझे स्वरूप असले पाहिजे, गाढ अंधकार. मग तितक्यातच काय झालं की एकदम दिव्य प्रकाश त्याला दिसला. मग तो म्हणाला अरे हा प्रकाश माझं स्वरूप असलं पाहिजे. मग त्याला वेगळे वेगळे रंग दिसायला लागले. तो म्हणाले अरे हे काय प्रकार चालू आहे, मी कशाला स्वरूप म्हणू, हे काय काय मला दिसतं आहे. मग एवढ्यातच तो निद्रेत लीन होऊन गेला, त्याला झोप लागून गेली. मग झोपेत स्वप्न सुद्धा पडलं. मग पुन्हा स्वप्नभंग झाला, जाग आली आणि आपल्याशीच बोलला की हा सर्व प्रकार काय चालू आहे, मी झोपलो काय, स्वप्न काय पाहतो आहे, उठलो काय, आणि हे तर सगळे मनाचेच विलास आहे. मग तेव्हा पुन्हा एकदा निग्रह करून निश्चयाने चित्त पुन्हा एकाग्र करून तो बसला. तेव्हा मग तो आनंदाच्या सागरात बुडाला असा त्याला अनुभव किंचित आला क्षणभर आणि पुन्हा तो बाहेर आला. असा पुन्हा चित्ताच्या हालचालीमुळे सावध होऊन विचार करू लागला की अरे हे काय, हा तर मोठा चमत्कारच वाटतो, कारण हे जे सुख आत्ता मी क्षणभर भोगले ह्याच्यासारखा आनंद आजपर्यंत मला कशातही मिळालेला नाही. मग जे सुख मला मिळाले
ते निष्कारणच होते. आत्ता जे आनंदाच्या समुद्रात मी बुडालो ते निष्कारणच होते. यासारखे सुख मी कधी भोगलेले नाही. मी आत बाहेरून सर्व विसरून गेलो होतो. मी आत्म्याच्या शोधात निघालो खरा, पण मला तो प्राप्त झालाच नाही. निरनिराळे प्रकार मला दिसून आले. हे काय असावं, काय आत्म्याचं स्वरूप आहे हे मला तर काही समजत नाहीये. मग मला आपल्या पत्नीलाच विचारायला पाहिजे, म्हणजे गुरुलाच विचारायला पाहिजे असं म्हणून त्यांनी सेवकांना सांगितलं की माझ्या पत्नीला बोलवायला पाठवा. मग बोलवण्यानुसार ती आली आणि मग ती आल्यानंतर त्यांनी आपले सगळे जे विचार आहेत ते म्हटले की तुझ्या म्हटल्याप्रमाणे मी येथे एकांतात येऊन विचार केला. वेगवेगळ्या प्रकारांनी मला भ्रमात टाकले. पहिले अंधकार दिसले, मग प्रकाश दिसले, मग रंग दिसले, मग एकदा महासुख झाले. हे सगळं काय प्रकार आहे मला सांग. तेव्हा ती ब्रह्मज्ञानी स्त्री म्हणाली की आपण अगदी एकाग्रतेने श्रवण करा. आपण जो बाह्य निरोध केला तो सगळ्याच आत्मवेत्यांना पसंत पडणारा आहे, पण आणि त्याच्याशिवाय कोणालाही स्वरूप दर्शन होत नाही, हे बरोबर आहे. पण बाह्य निरोधच हे काही आत्मप्राप्तीचे कारण म्हणता येत नाही. मग ह्याचा अर्थ काय झाला की अनुभवाची जी झलक असते आत्मानुभवाची, ती तिथे सगळं निरसन केल्यानंतर जे उरतं आत्मस्वरूप, त्याचा अनुभव ध्यानामध्ये येण्याची शक्यता असते. आणि अशी त्याच्याच करता ध्यान केलं पाहिजे. नामामध्ये आपण जेव्हा म्हणतो की माळ गळून पडली पाहिजे, मग त्याचा अर्थ असा नाही आहे की 108 झाली की सोडून द्यायची आणि म्हणायची गळली, तसा अर्थ नसून मग ते इतकं नाम घ्यायचं की नाम घेणंही विसरून जायचं झोपेशिवाय, झोप लागलेली नसावी तिथे. मग असा ध्यानाचा प्रकार आहे. मग म्हणूनच म्हणतात की नाम घ्यावं, ध्यान करावं, म्हणजे आत्मस्वरूपाची एक झलक जी आहे ती त्याच्यामध्ये मिळण्याची शक्यता असते. हाच अनुभव याला आला. त्याच्यावरतीच आता ती म्हणते की तुम्ही जो बाह्य निरोध केला, चित्तवृत्तीचा निरोध केला, त्याच्यामुळे तुम्हाला ती झलक मिळाली आणि ही सगळ्याच आत्मवेत्यांना, ज्ञानी लोकांना मान्य आहे, आवडणारी आहे. पण मात्र हेच ते नाही, हेच ते सर्व काही नाही. मग आत्मा जो आहे वास्तविक तो प्राप्तच आहे. त्याला आणखीन कुठून आणायचं नाही, तयार करायचं नाही, की दुरून आणायचं नाही, की रिपेअर करायचं नाही, की काही त्याच्यावर संस्कार करायचे नाही. तो पहिलेपासून आहेच, मला प्राप्तच आहे. मग वास्तविक तो नित्य प्राप्त आहे आणि म्हणून तो प्राप्य नाही, म्हणजे तो मिळवायचा नसून मला प्राप्तच आहे, म्हणजे प्राप्त वस्तू आहे, नित्य प्राप्त आहे. तर परमार्थामध्ये हेच म्हटलं जातं, नित्य प्राप्ताची प्राप्ती. आता जे नित्यच प्राप्त आहे त्याची प्राप्ती है ना. तर ह्याचा अर्थ काय की मी माझं स्वरूप जे विसरलेलो आहे ते मला पुन्हा स्मरण होऊन जातं. बस एवढंच आत्मज्ञानाचं हे स्वरूप असं सांगतं. मग जसा एखादी दागिना माझा सुवर्ण कुठेतरी ठेवलेला असतो आणि मला वाटतं की तो हरवून गेलेला आहे, आणि मग जेव्हा तो स्मरण होतो, मिळतो, तेव्हा मग मला आनंद होतो आणि असा मिळाल्यासारखा होतो. वास्तविक तो हरवलेला नसतोच, मी असं मानतो की तो हरवलेला आहे. तसंच माझं जे आत्मस्वरूप आहे ते मी विसरलो आहे की तो मी आहे. मात्र मला त्याची आठवण पुन्हा श्री गुरु करून देतात. म्हणूनच तर ते म्हणतात की ते तू आहेस, तू ब्रह्म आहेस, है ना. मग मी जे स्वरूप विसरलेलो आहे ते मला पुन्हा मिळावं ह्याच्याकरता मग ते सांगतात. मग अशा पद्धतीने तुम्ही बाह्य निरोध केल्यावर जो निरोध केला तो आता इथे ती आत्मतत्व कसं शोधायचं ह्याचं गूढ सांगते आहे. जरा चांगल्या प्रकाराने लक्ष देऊन ऐकावं. ती म्हणते की तुम्ही निरोध करताना जेव्हा अंधकार पाहण्याच्या पूर्वी आणि निरोधानंतर यांचा जो मध्यकाळ होता त्याचा ती जी काही अवस्था होती तिची भावना करा. तेच तुमचे स्वरूप आहे, म्हणजे वास्तविक स्वरूपाचं वर्णन.
पहिले त्यांनी जी झलक सांगितली त्यालाच तिने स्वीकृती दिलीच आहे, पण ती म्हणते की आत्मस्वरूप शोधण्याचं जे ठिकाण आहे ते कुठे आहे. तर तुम्ही जी भावना केली, तुम्हाला अंधकार दिसला आणि नंतर पुन्हा बाहेर आले, याचा मधला जो काळ आहे तो त्याची तुम्ही भावना करा. मध्यकाळी जी काही आपली अवस्था होती तिचीच नेहमी भावना करा. तोच परमानंद, परम आनंददायक भाव आहे. त्याच ठिकाणी सर्व लोक भ्रमित झाले आहेत. जगात पुष्कळ शास्त्रवेत्ते विद्वान आदी आहेत, पण स्वरूपाची ओळख नसल्यामुळे रात्रंदिवस दुःख भोगत आहे. शब्दांचा अर्थ करण्याची कला आली म्हणजे ते परमपद काही प्राप्त होत नाही. म्हणजे शब्दज्ञान होईल, शास्त्र मुखोद्गत होतील, सांगता सुद्धा येतील, पण ते म्हणजे ज्ञान नव्हे. कारण ही कला आली तरीही परमपद काही प्राप्त होत नाही. किंवा कोणी पंडित त्याचा शोध करत आहे म्हणून तो काही कुठे दूर आहे असे सुद्धा नाही. तो बसल्या ठिकाणीच नेहमी प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे. ते विचाराने समजत नाही. उलट निर्विचार स्थितीमध्ये ते समजतं. म्हणजे आता पहिले ती सांगितलं की विचार तत्पर व्हा, विचार करा. आता ती म्हणते की विचाराने सुद्धा ते समजत नाही. उलट विचार जिथे थांबतात तिथे आत्मस्वरूपाचा अनुभव असतो. म्हणजे याचा अर्थ निर्विचार स्थिती, विचार करण्याचेही सुटले. अशा पद्धतीने आत्मस्वरूपाचं हे करावं. मग ते म्हणते की धावण्याने जशी छाया हाती लागत नाही तसेच आत्म्याचे आहे. आपण त्याचा नित्य अनुभव करत असून सुद्धा फक्त परिचय नसल्यामुळे म्हणतो की मला आत्म्याचा अनुभव नाही. आत्म्याचा अनुभव सगळ्यांना आहे, फक्त पारमार्थिक लोकांनाच आहे असं नाही, तर सरसकट सगळ्यांनाच तो अनुभव आहे. पण आत्म्याचा परिचय नसल्यामुळे आपल्याला तो ओळखता येत नाही. आणि तो परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि तो या दत्तभार्गव संवादामध्ये अनेक वेळा चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. म्हणून याचा जर चांगल्या प्रकारे विचार केला तर आपल्याला आत्मानुभवाचा जो विचार आहे तो चांगल्या प्रकारे कळेल. मग आता ती म्हणते की त्याला शोधण्याचे ठिकाण अजून मी तुम्हाला सांगते कसं शोधायचं आत्म्याला. ती म्हणते की निद्रा आणि जागृती यांच्या मध्ये, मध्य अवस्थेमध्ये, संधी काळामध्ये, म्हणजे आता कसं आपण जेव्हा झोपतो, झोप लागायची आहे, जागृती पण नाही आहे आणि झोपही अजून लागायची आहे. तो जो मध्य संधी काळ आहे त्याच्यावरती जर आपली भावना हे केलं, निश्चित केली, तर तो स्वरूपाचा अनुभव असतो. याच्या उलटही चाललेलं आहे. आपण जेव्हा झोपून उठतो तेव्हा जो पहिला क्षण असतो, जेव्हा कोणताही भाव नसतो, फक्त मी जागा झालो आहे. पहिले हे स्फुरण की मी आहे, जागा झालो, मी आहे. नंतर मी अमुक आहे. अशा पद्धतीचा हळूहळू एक एक स्टेप. पण हे इतकं सगळं भरकन होत असतं रोजच्या ह्याच्यामध्ये की आपण त्याचा विचारच करू शकत नाही. पण ती जी अवस्था आहे, झोपून उठल्यानंतरचा जो पहिला क्षण आहे तो आत्मानुभवाचा क्षण आहे. किंवा झोपतानाचा क्षण जर पकडता आला, आपण एखाद वेळेला आपल्याला नेमकी झोप लागतच असते आणि फोन येतो, तेव्हा कसं होतं, अरे आत्ताच फोन यायचा होता, रिंग वाजली, म्हणजे आपल्यालाच वाटतं हे काय आहे ना. तर तो जो क्षण असतो वास्तविक तो आत्मानुभवाचा असतो. कारण झोप लागलेली नाही आणि जागेही पूर्णपणे नाही, अशी जी अवस्था आहे. ह्याचा अर्थ संधी काल जो असतो तो आत्मानुभवाचा शोध घेण्याकरता आपण त्याचा उपयोग करू शकतो. दुसरा नंबर, एक वस्तूचा आकार सोडून चित्तवृत्ती आपली जेव्हा दुसऱ्या वस्तूवरती जाते तेव्हा मधला जो काळ आहे तो आत्मानुभवाचा असतो. आता याचा विचार करून पाहू आपण. आपण डोळ्याने जेव्हा काही पण एखादी पदार्थ बघतो तेव्हा डोळ्याबरोबर तिथे मन असणं आवश्यक असतं. नाही तर जे पाहिलेलं असतं ते सुद्धा नाही पाहिल्यासारखं होऊन जातं. म्हणजे अंतःकरण वृत्ती आणि नेत्रवृत्ती अशा दोन्ही जोपर्यंत एकत्र येत नाही
तोपर्यंत आपल्याला एखादी पदार्थाचं ज्ञान होणार नाही. बरोबर आहे. मग आता जेव्हा पदार्थ आपण एक पदार्थ बघतो आणि नंतर त्या पदार्थावरून वृत्ती दुसऱ्या पदार्थावरती जाते, हा जो स्विचिंग पिरियड आहे, शिफ्टिंग पिरियड आहे, त्याच्यामध्ये जो एक क्षणभर असेल, तो जो क्षण आहे त्याचा जर विचार आपल्याला पकडता आला, पकडायचा आहे त्याला, त्या क्षणाला जर पकडलं तर तिथे कोणचीही आतमध्ये भावना नसते. कारण पदार्थाचं ज्ञान आत्ता सुटलं, पहिला पदार्थ बघितला, दुसऱ्या पदार्थावरती जातोय म्हणजे अजून त्याचा विचार आतमध्ये आलेला नाही, ह्याचा विचार सोडून दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे एक निर्विचार स्थिती, निर्विकल्प स्थिती, तिथे कोणताही विकल्प नाही, हे आत्मा शोधण्याचा ठिकाण आहे असं यांनी म्हटलंय. मग हृदयातून निघालेली एखादी वृत्ती पदार्थावरती पोचायचीच आहे अजून, किंवा दूरवरती एखादी पदार्थ जर बघायचा असेल तर आपण जसं डोळ्यांना सूक्ष्म करून दूरवर बघतो आणि तेव्हा जी वृत्ती आहे ती अशी एक लंब्या आळीसारखी पसरत त्या पदार्थापर्यंत जाते, असा जो विचार असतो, त्यावेळेला मधला जो काळ आहे, सगळे संधी काळ जे असतात ते सगळे आत्मा अनुभवाचे काळ असतात. ते रोजच आपल्या अनुभवात असतात, पण आत्म्याचा परिचय नसल्यामुळे आपल्याला ते ओळखता येत नाही, असंही हेमलेखा सांगते. मग आपण सूक्ष्म बुद्धीने ध्यानात घ्या, हेच ते परमपद आहे, हेच आत्मस्वरूप आहे, की जे प्राप्त झाले असता पुन्हा मोह तो होत नाही. त्याच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी नाही, दुःख नाही, सुखही नाही, ग्राह्य नाही, ग्राहकही नाही. तेच सर्वाला आधार आहे, त्याला कोणीही आधार नाही, आत्मतत्वाला कोणीही आधार नाही. त्याच्याच सत्तेवरती सगळं काही आहे. तेच ही सर्व रूपाने नटते, पण तिच्यात सर्वता नाही. ती सगळ्यांमध्ये आहे, पण तिच्यात कोणीही नाही, सर्वता तिच्यात नाही. हाच सर्वेश्वर होय. आता इथे पुल्लिंगी शब्द प्रयोग आहे, सर्वेश्वर, हाच तो सर्वेश्वर आहे. याच्या ठिकाणी ब्रह्मा नाही, विष्णू नाही, महेश नाही, केवळ सद्रूप आत्माच आहे. चित्त स्थिर करा, अंतर्मुख व्हा आणि पहा, आणि मी पाहतो हा अभिमान सुद्धा सोडून द्या. पहिले विचार करा, नंतर मी विचार करतो हे अभिमान सुद्धा सोडून द्या. अशा पद्धतीने असे सांगितल्यावर क्षणभर हेमचूडने त्याचा विचार केला आणि ते आत्मपद त्याला अनुभवाला आले. मग त्याबरोबर त्याला निर्विकल्प समाधीचा सुद्धा अनुभव आला. लगेच समाधी लागली. देहाचे आणि बाह्य जगाचे त्याला पूर्ण विस्मरण झाले. आणि अशा प्रकारे आपण आज थांबू शकतो, कारण आता पुढचा चॅप्टर सुरू होतोय. तर अशा प्रकारे आपले 9 अध्याय झाले. काल 5 पर्यंत झाले होते, आज अजून 4 अध्याय आपण पाहिले. आपल्याला एकूण 22 अध्यायांचा विचार करायचा आहे. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तसा तसा घाट सेक्शन चालू होईल. पण आपण सगळे लोक रत्नागिरीवाले आहात, त्यांना घाटाची सवय आहे, तेव्हा अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही की सगळे लोक तयारीचे आहेत आणि घाट चढवण्यात समर्थ आहेत. तेव्हा आपली गाडी फर्स्ट गिअरमध्ये टाकायची, घाट चढवायचा आणि चांगल्या पद्धतीने वर पोचायचं, अशी अपेक्षा करतो. आज थांबू आपण, उद्या पुन्हा याच वेळेला पुढचा अध्याय. जय जय रामकृष्ण. भावी पूर्ण कृपा गुरो भजवरी प्रार्थित भावे